नमस्कार मित्रांनो, स्कॉलर परिवारामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन या विषयावर अतिशय सोपा निबंध. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या भारत देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. त्यातील सर्वांना आवडणारा एक सण म्हणजेच रक्षाबंधन. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो. या दिवसालाच राखी पौर्णिमा असे देखील म्हणतात. हा सण भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा आहे. या दिवशी बहीण भावाला पाटावर बसून राखी बांधते. राखी बांधून ती त्याला ओवाळते व त्याच्या दीर्घायुष्याची व प्रगतीची मनोभावे प्रार्थना करते. राखी बांधल्यावर भाऊ तिला साडी, ड्रेस किंवा तिच्या आवडीची वस्तू तिला भेट देतो. बहीण भावाला मिठाई देते. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे. म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे. खूप खूप गोड आहे. खरं तर रक्षाबंधन या शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे. रक्षा म्हणजे संरक्षण व बंधन म्हणजे बांधणे. म्हणजेच बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय. भाऊ देखील बहिणीला तिच्या अडचणीच्या वेळी मदत करून ते बंधन पाळतो. आजच्या आधुनिक काळात बहीण जर लांब राहत असेल तर ती भावाला पोस्टाने राखी पाठवते किंवा मोबाईलवर राखीचा संदेश पाठवते. काही मुली आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना भाऊ मानून त्यांना राखी पाठवतात. तर काही जणी झाडांना आपला भाऊ मानून त्याच्या खोडाला राखी बांधतात. असा हा रक्षाबंधनाचा पवित्र सण मला खूप खूप आवडतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात जास्त कोणता सण आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य